तुमच्या गावामध्ये गटामध्ये कोणाचं वार आहे जास्त? आमच्या गटामध्ये शिवांजली भोसले, विक्रम आणि संचिता सागर कांबळे. होय. आणि दुसरं कोण आहे अजून त्यांच्या विरोधात कोण आहे? सरगर आणि माडकर. सरगर आणि माडकर. काय वाटतंय तुम्हाला कोणाचं वार आहे तरी? आणि शिवांजली भोसले आणि यांचा जे सरगर आणि माडकर आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणताय? त्यांच्याबद्दल त्यांनी आमची कधी विचारपूसच केली नाहीये. हा. आता आम्हाला कोरोनाच्या काळात आणि ह्याच्या कुठलीही समस्या असली तर सागर कांबळे आणि विक्रम भोसले यांनीच सोडवली आमची. माडकरांचा काय परिचय कधी? कधीच नाही. आणि आपल्या कोरोनाच्या वेळेस होता त्यावेळेस आम्हाला आपण घरपोच माल पोहोचवला. म्हणजे या कोरोनाच्या महाभयंकर काळात कोरोना योद्धा म्हणून तुमच्यासाठी अपवाद होते. आपण होते, सागर कांबळे होते, संचिता सागर कांबळे. वार ह्या दोनच पक्षाचा आहे. आणि ते माडकरांचा त्यांचा काय विचार? माडकरांचा विचार म्हणजे त्यांनी आमची कधी चौकशीच केली नाही. ठीक आहे. मावशी सारखंच इतर मतदारांना, इतर नागरिकांना तुम्ही काय आव्हान करू शकताय तुमच्या माध्यमातून? म्हणजे आम्ही सांगणार की हे तरुण पिढीलाच मत द्या म्हणून. कोण आहे तरुण पिढी? नक्की नाव काय त्यांचं? संचिता सागर कांबळे आणि शिवांजली विक्रमसिंह भोसले. तर आपण साखरवाडी या गटामध्ये असताना आपण या ठिकाणी पारावरती बसलेल्या महिलांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. तर या प्रतिक्रियेतून जो प्रतिनिधी आपल्याला संधी मागतोय जनतेला, त्या प्रतिनिधीचं नाव पुढे येत आहे, ते आपण तुम्ही पाहिलेलंच आहे.